खरे तर सरकार स्थापनेपासूनच सुरू असलेला कर्नाटकमधील वाद अखेर सरकारला 3 वर्षे पूर्ण झाल्यानंतर संपुष्टात आला। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांच्या अनुपस्थितीत त्यांच्या सचिवांकडे सुपूर्द केला। मागच्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेसचे नेतृत्व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष DK शिवकुमार यांनी केले होते। त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने मोठा विजय संपादन केला, त्यामुळे तेच कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री असतील असे बोलले जात होते। स्वतः शिवकुमार यांनी देखील मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला होता, परंतु त्यावेळी काँग्रेस श्रेष्ठींनी अनुभवी नेते सिद्धरामय्या यांना कौल दिला। राज्यातील मागास वर्गावरील त्यांचा प्रभाव आणि राजकारणातील अनुभव त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरल्या। सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करतानाच काँग्रेस श्रेष्ठींनी शेवटची 2.5 वर्षे शिवकुमार यांना संधी दिली जाईल असे आश्वासन दिले होते। खरे तर हा कालावधी मागच्या नोव्हेंबरमध्ये संपला होता, परंतु सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला। अखेर 6 महिन्यांच्या विलंबानंतर काँग्रेस श्रेष्ठी सिद्धरामय्या यांची समजूत काढण्यात यशस्वी झाले। अलीकडील काळात कर्नाटकातील काँग्रेस सरकारबाबत मोठी नाराजी जनतेत पाहायला मिळत होती। त्याचा फटका पुढच्या विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसने भाजप नीती वापरत जनक्षोभ कमी करण्यासाठी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे। भाजपने अनेक राज्यांमध्ये अशाच प्रकारे नेतृत्व बदल करून सरकारविरोधी लाटेचा प्रभाव कमी करण्याचा यशस्वी प्रयोग भूतकाळात केला होता। काँग्रेसनेही त्याच नीतीचा वापर केल्याचं दिसतंय, अन्यथा शिवकुमार यांना 2.5 वर्षांनंतर मुख्यमंत्रीपद बहाल केले गेले असते। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।